नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, ऊस तोडणी यंत्र जर तुम्हाला अनुदानावरती घ्यायचं असेल तर यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. याला 35 लाख रुपये अनुदान राहणार आहे आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. जर तुम्ही अगोदर अर्ज केला तर तुमची निवड होईल आणि तुम्हाला हे घेता येईल. यासाठी महत्त्वाचं म्हणजे SC आणि ST कॅटेगरीमधील शेतकरी अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉप किंवा PC मधून या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे अर्जदार लॉग इन वैयक्तिक शेतकरी हा ऑप्शन निवडायचा आहे आणि शेतकरी ID प्रविष्ट करा म्हणजे शेतकरी ID इथे टाकायचा आहे, फार्मर ID इथे टाकायचा आहे आणि OTP पाठवावरती क्लिक करायचा आहे. फार्मर ID माहीत नसेल तर इथे पहा, तुमचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक जाणून घ्यायसाठी इथे क्लिक करून आपला फार्मर ID जाणून घेऊ शकता. फार्मर ID इथे टाकून आपल्याला OTP पाठवायचा तर इथे आपण OTP पाठवूयात. OTP पाठवल्यानंतर इथे प्रोसेसिंग होईल आणि थोड्या वेळात OTP यशस्वीरित्या शेतकरीचा जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती पाठवला जाईल. जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे. OTP तपासावरती क्लिक करायचा आहे. OTP तपासल्यानंतर प्रोसेसिंग होईल आणि त्यानंतर पुढची स्टेप येते, त्यामध्ये तुम्हाला युअर प्रोफाईल डिटेल्स फेच ओके करायचं आहे. त्यामध्ये इथे प्रोफाईल 100% आपण भरलेली आहे. तुम्ही भरली नसेल तर इथे भरून घ्यायची आहे. आपली जात आणि अपंगत्वाची माहिती विचारली जाईल. ती टाकल्यानंतर इथे डाव्या साईडला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती यायचं आहे. इथे आपल्याला भरपूर ऑप्शन दिसतील. यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय आहे. कृषी यांत्रिकीकरणमध्ये समोर भरपूर योजना आहेत. यामध्ये बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण पाहू शकता. सर्वात मुख्य घटक निवडायचा आहे. कृषी यंत्र अवजार खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पहिला ऑप्शन निवडल्यानंतर इथे पाहू शकता आपल्याला वरती पहिलाच ऑप्शन आहे ऊस तोडणी यंत्र. ऊस तोडणी यंत्र हा पर्याय निवडायचा आहे. इथं आता ऑटोमॅटिकली सगळी माहिती येईल. 2WD असणारे 170 HP पेक्षा जास्त असणारे ऊस तोडणी यंत्र आहे. हे अशा मशीनीचा प्रकार वगैरे दाखवला जाईल. तर यामध्ये हे ऑप्शन ऑटोमॅटिकली येतील. याच्यामध्ये आपल्याला काही बदल करता येणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्वसंमती इथे टिक करायची आहे. सगळी माहिती पूर्वसंमतीशिवाय घेण्यास येणार. तर अशा पद्धतीने टिक करून जतन करा पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आपला जो काही घटक आहे तो ॲड झालेला दिसेल. आता आपल्याला नो करायचं आहे. नो केल्यानंतर तुम्ही होम पेजवरती येणार आहात. डाव्या साईडला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आता जो काही घटक आपण निवडलेला आहे ऊस तोडणी यंत्र, त्यासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी आता अगोदर वरती अर्ज सादर करा हा पर्याय दिसेल. अर्ज सादर करा पर्यायावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता आता जो काही अर्ज तुम्ही केलेला आहे तो घटक इथे दिसेल. इथे ओके करायचं आहे. इथे आपल्याला पहा बटन दिसेल. त्या पहा बटनावरती क्लिक करायचं आहे. पहा बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण अर्ज कुठल्यासाठी करताय तर ऊस तोडणी यंत्र इथे दाखवलं जाईल आणि इथे योजनेअंतर्गत ज्या बाबी आपली निवड होईल, योजनेच्या अटी शर्ती मान्य आहेत टिक करायची आहे आणि अर्ज सादर करा पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर इथे आपल्याला 23 रुपयाचं पेमेंट करायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर. आणि जर तुम्ही भरपूर अर्ज केले असतील तर फक्त तुम्हाला इथे अर्ज सादर करा पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर पेमेंट करायचे आणि अर्ज हा सादर होऊन जाईल. ओके करायचं आहे. तर इथे आपला अर्ज सादर झालेला आहे. आपला अर्ज झालेला पाहण्यासाठी घटक इतिहास पहा या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे लागू केलेले घटक हा पर्याय दिसेल, त्यावरती पाहायचं आहे की आपला अर्ज इथे झालेला तुम्हाला दिसणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. याची पावती डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला इथे पावती पहा या बटनावरती क्लिक करून जी पावती आहे ती डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ऊस तोडणी यंत्रासाठी अर्ज करू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.